ग्लोरियस इंटिरियर्स वेअर एलिगन्स मीट्स युअर स्पेसेस. 2 BHK अपार्टमेंटचे इंटिरियर प्रोजेक्ट आत्ताच कंप्लीट झाला आहे. त्याची टूर आज आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण बाहेरची जी एंट्रन्स लॉबी आहे ती कशी डिझाईन केली आहे ते बघणार आहोत. जसं आपण घराचं इंटिरियर एक थीम डोक्यात ठेवून डिझाईन करतो त्याप्रमाणे घराची जी एंट्रन्स लॉबी आहे, मुख्य जिथून आपण प्रवेश करतो, ते डिझाईन करणे तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण ते एक फर्स्ट इम्प्रेशन क्रिएट करतं जे लोक आपल्या घरामध्ये व्हिजिट करतात. सो ह्या घराच्या थीमनुसार ही एक लॉबी डिझाईन केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे हा सेफ्टी डोर आहे. आपण पिकॉक थीम चा यूज केला आहे इथे. हा जो एक हँडल तुम्ही बघू शकता हा एक मास्टरपीस आहे या पूर्ण घरामध्ये, ज्याच्यामध्ये मोराचा पिसारा आणि मोर हा ॲज अ हँडल म्हणून इथे यूज केला आहे. हा ब्रासचा हँडल आहे 12 इंचेसचा. आणि ही जी सेफ्टी डोरची ग्रिल आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मोर पिसाची डिझाईन आहे आणि त्याचं कटवर्क करून ही जाळी डिझाईन केली आहे. ही SS ची जाळी आहे आणि ह्याला PVD SS गोल्ड कोटिंग केलेलं आहे. ह्यामध्ये आपण पाहू शकता 2 लॅमिनेट्स यूज झाले आहेत. एक हा वुडन डार्क ओक कलर आहे आणि हा लाईट ओक वुड कलरचा लॅमिनेट यूज करून कॉन्ट्रास्ट मध्ये डिझाईन क्रिएट केली आहे. तुम्ही पाहू शकता इकडे एक छोटा स्पॉट दिला आहे, त्यामुळे हा दरवाजा हायलाइट होत आहे. ह्याच्यावर जो लाईटचा कलर आहे त्यामुळे ह्याचा इफेक्ट खूप छान वाटत आहे. आणि वरती एक्झॅक्टली डोरच्या सेंटरला एक निश क्रिएट केला आहे. तिकडे गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती ठेवली आहे आणि त्याच्यावर एक कॅप्सूल स्पॉटनी ती हायलाइट होत आहे. हे जे आहे ते क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार वरती त्यांना गणपती बाप्पाची मूर्ती ठेवण्यासाठी तो निश क्रिएट केला आहे. त्यासाठी आपण एक ऑफसेटही क्रिएट केला आहे. या साईडला तुम्ही बघू शकता ही जी स्पॉटची लाईन आहे ती इकडे नेमप्लेटमध्ये ही कंटिन्यू होत आहे. हा जो पॅनल आहे आपला त्याच्यामध्ये त्या 2 स्पॉटमुळे हायलाइट होत आहे. त्याचबरोबर इथून मागून इनडायरेक्ट लाईट केली आहे, ज्यामुळे ह्याला एक छान लुक आला आहे. ही नेमप्लेट तुम्ही बघू शकता ही कस्टमाइज डिझाईन मध्ये आहे. हे जे ग्लासमध्ये आर्टवर्क कटआउटची नेमप्लेट आहे ही आपल्या थीम प्रमाणे डिझाईन करून ह्याला गोल्डन बॉर्डर ऍड केली आहे. आणि हे जे खाली तुम्ही पाहू शकता हे सेम लॅमिनेट इथे यूज करून हा शू कॅबिनेट बनवलेला आहे. इथे आपण शूज वेअर करताना बसू शकतो आणि ह्याच्या आतमध्ये आपण शेल्फ्स क्रिएट केले आहेत जे रिमूवेबल आहेत. जेव्हा आपल्याला काही मोठी वस्तू ठेवायची तेव्हा आपण शेल्फ ऍडजस्ट करून आपल्या साईज प्रमाणे ठेवू शकतो. तुम्ही पाहू शकता इथे एक छानशी लॉबी डिझाईन झालेली आहे. तर तुम्हाला आता क्युरिओसिटी असेलच की आतमध्ये काय काय छान छान डिझाईन्स ऍड केलेले आहेत. तर आता आपण यापुढे पाहणार आहोत आतमध्ये जाऊन पूर्ण घराची टूर की आतमधल्या काय काय डिझाईन एलिमेंट्स आहेत.